तर कसं काय करू वाडीकर, आज झालं तर आपण सेंट्री मिस्त्री, ते त्यांचं सेंट्री मिस्त्री नव्हता आला म्हणून आपल्याला करायला लावलेलं. हे काय खिळं मारत होते, मी इकडे विटा ते टाकून घेतल्या आणि आलता तार घेऊन वरी तर लावा लागला फळ्या. त्या मिस्त्रीने जरा खाली ठोकलेलं ना म्हणून. हे बघा वातावरण कसं झालं. तर त्यांनी माल तोडला. इकडली एवढी सगळी पोती वाताची होती. इकडं साईडला एक होतं तरी अण्णा गणा काय चालू होतं आमचं म्हणजे टाइमपास. माल कालूच तर काय काम नव्हतं आम्हाला. बघा आमच्या महाजनांना कशा हात करतात. परत ना काय त्यांनी माल कालवायला चालू केलं तर लाईटच नव्हती. मग आणलं त्यांनी टाकीतलं पाणी काढू गॅलरीमधलं. आता काय करणार, इलाजच नाही लाईट येऊच तर. नंतर बघा महाजनांना पाट्या कशा घ्यायच्या बघा. साधा खेळणं हो. रिस्क येतो इश्के. चालू होते भीमवताला. परत माल संपलेला. परत ह्यांनी पहिले 2 सोडलेली, आता 6 सोडली. एकदाच कालवलं. एवढं काय झालं. नंतर कालवला माल त्यो हे परत वादा चालू केला. हे बघा मी लेवल करताना हे आमच्या महाधुनाला मला म्हणायचे इकडं बघ इकडं बघ. काय चालू होती लेवल. एवढं टाकून झालं तेवढ्यात पाऊस यायला लागला आणि ह्याला काय काम नव्हतं. मी माल संपवून खाली आलतो. नुसता दांड्यावर लक्ष द्यायला होता ह्या. उगा दिवसभर असा बसला. परत गेलो वरी तर काय बघितलं माल कालवा चालू होता. परत मी वरी चढलो. देवा पाणी तर प्यायला. एवढीच राहिली. माल पण कमी पाहिजे तेवढ्यासाठी माल कालवा लागले 4-5 पाट्या. तेवढा कालवला बघा. असे काय झालेले आता लय माल गेला. याला 16-17 पोती गेल्यात. तर भावानं आता निघतो घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.